इकडे लक्षात घ्या, हा लेन्स आहे. लेन्सची डेफिनेशन काय आहे? व्हॉट इज मीन बाय लेन्स? इट हॅव टू ट्रान्सपरंट फेसेस. दोन ट्रान्सपरंट फेसेस असतात, त्याला तुम्ही लेन्स म्हणता. आता इथं कॉन्केव आणि दुसरा कॉन्व्हेक्स फुगीर भाग, आणि हा पण कॉन्व्हेक्स मीन्स कॉन्व्हेक्स लेन्स. याला कसं म्हणता येतं? कॉन्व्हेक्स लेन्स किंवा फक्त कॉन्व्हेक्स लेन्ससुद्धा म्हणतात. तर हे डिफरंट पर्पजेससाठी तुमच्या नंबरचे जे चष्मे असतात त्याच्यामध्ये हे लेन्सेस वापरत असतात. तुम्ही आणखी इन्स्ट्रुमेंट शिकलेला आहात, 3 इन्स्ट्रुमेंट लाईटच्या बाबतीत: साधा सूक्ष्मदर्शी सिंपल मायक्रोस्कोप, कंपाऊंड मायक्रोस्कोप आणि टेलिस्कोप. आठवतात का तुम्हाला हे वर्ड्स? हां, हे बघा, फर्स्ट वन इज सिंपल मायक्रोस्कोप. सिंपल मायक्रोस्कोप अगदी साधा, त्या फोकल लेंथ जर त्याची ॲडजस्ट झाली तर तुम्हाला एखादं लिहिलेलं अक्षर असं खालीवरती जर ह्या भिंगातून केलं तर ते मोठं दिसतं. तुम्ही पाहिलेलं हे घरी करून पहा तुम्ही. तर त्याला म्हणायचं सिंपल मायक्रोस्कोप. याची रे डायग्रॅमसुद्धा तुम्हाला काढता यायला पाहिजे, पुस्तकामध्ये आहे सिंपल मायक्रोस्कोप. दुसरा आहे कंपाऊंड मायक्रोस्कोप. कंपाऊंड सूक्ष्मदर्शी म्हणतो आपण त्याला, कंपाऊंड संयुक्त सूक्ष्मदर्शी, कंपाऊंड मायक्रोस्कोप. तर याच्यामध्ये काय केलेलं असतं? 2 लेन्सेस वापरलेले असतात अशा प्रकारे, एक मोठा आणि एक लहान असतो. हे कशासाठी वापरतात? सूक्ष्मदर्शी पाहिले की नाही तुम्ही? हॅलो स्टुडंट्स, अगदी सातवीच्या पुस्तकामध्ये सुद्धा आहे. साध्या कांद्याची हॅलो, तुझं साऊंड बंद कर, कोण बोलतोय ते? तर आपण काय पाहत होतो? कंपाऊंड मायक्रोस्कोप कशासाठी वापरतात? अगदी अतिशय स्मॉल वस्तू असेल ती मोठी दिसते. उदाहरणार्थ डोळ्याने आपण पाहू शकत नाही अशा पेशी, रक्तातील वेगवेगळ्या पेशी पाहतो. त्यानंतर कांद्याच्या पेशी तुम्ही पाहिलेल्या आहेत, स्पायरोगायला, बरोबर की नाही, शैवाल वगैरे. त्याचं जे निरीक्षण तुम्ही कशा सहाय्याने करता? ह्या कंपाऊंड मायक्रोस्कोपच्या सहाय्याने. आणि दुसरं आहे टेलिस्कोप. तिसरं ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट कुठलं आहे? टेलिस्कोप. आता हे टेलिस्कोप कशासाठी वापरतात? याच्यामध्ये सुद्धा 2 लेन्सेस असतात. टेलिस्कोपचा वापर कशासाठी करतो? आता मी मायक्रोस्कोप सांगितलं तुम्हाला, सिंपल मायक्रोस्कोप कशासाठी वापरतो, कंपाऊंड मायक्रोस्कोप. तर हां, तर टेलिस्कोप कशासाठी? कशातली माहिती? लॉंग डिस्टन्सवरील ऑब्जेक्ट पाहण्यासाठी वापरतो. त्याला दुर्बीण म्हणता मराठीमध्ये, म्हणजे दूरची वस्तू जवळ पाहतो, आपल्याला दिसते, तर त्याला आपण म्हणतो टेलिस्कोप. तर ही झाली तुमची हे 3 इन्स्ट्रुमेंट. अगदी मी टेलिस्कोप तुम्हाला इथं दाखवायला आणलेला आहे बघा. हा दिसतोय का? हा टेलिस्कोप. हा या साईडला हा आय पीस आहे, आणि इकडं तुम्ही याच्यामधून, ह्या लेन्समधनं दूरवरची वस्तू ऑब्झर्व करता. याच्यामधून जर हे असं पाहिलं तर अगदी दूरवरची वस्तू क्लिअर याच्यामध्ये दिसते. हा झाला तुमचा टेलिस्कोप. साधारणतः अशा प्रकारे हा टेलिस्कोप असतो. हे आतल्या लेन्सचे डिस्टन्स कमी जास्त आपण हे बघा या स्क्रूच्या सहाय्याने करू शकतो. हे बघा, आय पीस बाहेर जातो, आत येतो. तर क्लिअर फोकसिंग करण्यासाठी या स्क्रूचा वापर होतो, आणि ऑब्जेक्ट कॅन बी क्लिअरली ऑब्झर्व विथ द हेल्प ऑफ दिस टेलिस्कोप. ओके. त्यानंतर हे आपण पाहिलं
कॉन्व्हेक्स लेन्स, हे दोन्हीही कॉन्व्हेक्स लेन्स हा एकच प्रकारचा लेन्स आहे. दोन्ही सरफेस कॉन्व्हेक्स आहेत. तर हे कशामध्ये वापरतात? ह्या 3 इन्स्ट्रुमेंटमध्ये. सिम्पल मायक्रोस्कोपमध्ये एकच कॉन्व्हेक्स लेन्स वापरतो, कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये 2 असतात आणि टेलिस्कोपमध्ये सुद्धा 2 असतात. फक्त त्यांच्या साईज उलट्या असतात कंपाऊंडमध्ये आणि टेलिस्कोपमध्ये. पहिली लहान पुन्हा मोठी, पहिली मोठी दुसरी लहान टेलिस्कोपमध्ये. अशा प्रकारे रचना केलेली असते आणि मग तुम्हाला या 3 इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्याने तुमचा ऑब्जेक्ट क्लिअर तुम्ही ऑब्झर्व करू शकता. आता दुसरा जो लेन्स आहे हा भाग बघा, हा कुठला आहे? कॉन्व्हेक्स सरफेस आहे. आतल्या बाजूला हा खोलगट आहे म्हणून ह्याला कॉन्व्हेक्स लेन्स म्हणतो. आता ह्या साईडला तो पेंट केलेला आहे म्हणजे इट इज अ नॉन ट्रान्सपरंट, हा कॉन्व्हेक्स भाग आहे. तसा हा कॉन्व्हेक्स लेन्स झाला. कॉन्व्हेक्स म्हणजे खोलगट भाग झाला आणि कॉन्व्हेक्स म्हणजे एक साईड त्याची फुगिरी झाली. तर हे सुद्धा तुमचे नंबरचे चष्मे तयार करण्यासाठी यासुद्धा लेन्सचा वापर होत असतो. तर असे हे कॉन्व्हेक्स. आता हा प्लेन मिरर आहे इथं बघा, ह्या साईडचा एक बाजू त्याची पेंट केलेली म्हणजे नॉन ट्रान्सपरंट आणि दुसरी आहे ट्रान्सपरंट. इथं फक्त रिफ्लेक्शन ऑफ लाईट टेक्स प्लेस इन दिस मिरर. आणि हा पण तुम्ही याच्या घरामध्ये तुम्ही जो वापरता तो हा मिरर. याच्यामध्ये काय असतं? एक फेस त्याचा प्लेन सरफेस म्हणजे दोन्ही प्लेन असतात, त्याच्यामधील एक ट्रान्सपरंट असतो आणि दुसरा हा नॉन ट्रान्सपरंट फेस असतो, त्याला आपण म्हणतो मिरर. इन दिस वे इझिली वी कॅन डिस्टिंग्विश मिरर, दिस ग्लास स्लॅब, दिस कॉन्व्हेक्स लेन्स, concave convex lens, and this is a mirror. Okay, now here we clear some optical instrument and simple 2 concept. What it mean by reflection of light and what it mean by refraction of light. Okay, hello. किती वाजले? तर आपण हा पार्ट आता आज संपूया इथं. याच्यामध्ये काय पाहिलं तुम्ही? 2च कन्सेप्ट पाहिले, दॅट रिफ्लेक्शन ऑफ लाईट अँड रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. ऑलरेडी यू स्टडी व्हॉट इज दिस 2 कन्सेप्ट, दॅट रिफ्लेक्शन अँड रिफ्रॅक्शन. आता याच्यामध्ये पुढं आणखी एक कन्सेप्ट येतो, तो म्हणजे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. दुसरा जो भाग आहे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऑफ लाईट. तर हा कन्सेप्ट आपण एक 5 मिनिटामध्ये तुम्हाला क्लिअर करतो. रिफ्लेक्शन आहे. आता दोन्ही कन्सेप्ट रिफ्रॅक्शन अँड रिफ्लेक्शन यू नो हिअर. अँड व्हॉट इज दिस टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. आता याच्यामध्ये मी एक तुम्हाला रिफ्रॅक्शन लाईटचं कसं होतं हे आपण पाहणार आहोत. आता हा जो मीडियम आहे इथं तुम्हाला मी पहिला डेन्सर मीडियम घेतो. डेन्सर मीडियम म्हणजे तुमचा ग्लास किंवा वॉटर ग्लास. आणि हा जो मीडियम आहे तो रिअर मीडियम. सपोज हिअर इज द एअर आहे. ओके, आता दोन्ही कन्सेप्ट तुम्ही शिकलेला आहात. फेन लाईट ट्रॅव्हल्स फ्रॉम रिअर टू डेन्सर मीडियम, बरोबर आहे. नाव हिअर when perpendicularly light passes through this refracting surface xy,
In this position, this refracted ray travels in a straight line. एका सरळ रेषेमध्ये जातो. Angle made by this refracted or incident ray with a normal is a 90 degree here. Okay, there is no displacement of this refracted ray away or towards a normal. It is a parallel to normal. नॉर्मलला पॅरललला ही लाईट जात असते. ओके, आता मी काय करतो, हा अँगल obliquely incident on this refracting surface xy. Suppose here is the normal. मग आता light travels from rear to denser. मग आता काय होईल, हा रिफ्रॅक्टेड रे काय होईल, मूव्ज अवे फ्रॉम अ नॉर्मल. नॉर्मलपासून तो दूर जात असतो. दिस इज अ आर अँड दिस इज द आय. बरोबर आहे. आता दुसऱ्या केसला मी अँगल ऑफ इन्सिडन्स हां असा बदलतो मी आय. तीच पोझिशन घडेल. दिस रे मूव्ज अवे फ्रॉम अ नॉर्मल. अगदी ग्रेजिंग दिस या सरफेसला तो ग्रेजिंग होईल. अँड दिस व्हॅल्यू आर इज इक्वल टू 90 डिग्री. बरोबर आहे. दिस इज इन्सिडेंट अँगल. अँड व्हेन angle of refraction is 90 degree, at that time this angle of incident is called critical angle. Critical angle which is denoted by IC here. IC here. पुन्हा मी आणखी हा अँगल ऑफ इन्सिडेंट वाढवत गेलो. इथं आणखी वाढवला हा. when this critical angle IC is greater than I किंवा here angle of incident I is greater than this IC. याच्यापेक्षा परत वाढवला. At that time that light is internally reflected. It is not passes through this medium. Means totally internally reflection takes place. This phenomenon is called total internal reflection of light. लक्षात आलं का. कुठलं प्रिन्सिपल आहे, रिफ्रॅक्शन मधलं. व्हेन लाईट ट्रॅव्हल्स फ्रॉम रिअर मीडियम टू डेन्सर मीडियम, ॲट दॅट टाईम रिफ्रॅक्टेड रेज मूव्ज अवे फ्रॉम अ नॉर्मल. आणि मग ह्या कंडिशनला तुमचा आर 90 डिग्री असतो. हा अँगल तुमचा क्रिटिकल अँगल होतो. ॲट दॅट टाईम दिस रिफ्रॅक्टेड रे ग्रेजिंग अ सरफेस, ग्रेजिंग दिस रिफ्रॅक्टिंग सरफेस और टँजंट to that refracting surface xy here. Again we increase this angle of incident greater than this critical angle. At that time what happens, this light is internally reflected, totally internally reflected, no refraction. Here no refraction takes place, only internally reflection takes place. Totally light is internally reflected. That phenomenon is called total internal reflection of light. This is a total internal reflection of a light here. याचं एक्झाम्पल आहे तुमचे. हां आता एखादे फोन आला होता त्याच्यामुळं आवाज येत नसेल. एखादा तुमचा हा ट्री आहे इथं, हे बघा, आणि इथं तुमचं वॉटर सरफेस आहे. तर तुम्हाला ह्या ट्रीची इमेज या वॉटरमध्ये दिसते. हे बघा, दॅट इज अ फॉर्मेशन ऑफ मिरर्स हिअर. तर तुम्हाला हे झाडाची प्रतिमा या पाण्यामध्ये दिसते. तर हा कन्सेप्ट कशामुळं, म्हणजे कशामुळं दिसते ही इमेज, ड्यू टू दिस टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. तुम्ही ज्यावेळेस त्या पाण्याकडे पाहता, ॲट दॅट टाईम दिस कंडिशन सॅटिस्फाईज. critical angle of incident is greater than critical angle. At that time totally internally light get reflected आणि म्हणून तुम्हाला ही झाडाची इमेज या पाण्यामध्ये दिसते. दॅट इज दुसरं एक्झाम्पल, फॉर्मेशन ऑफ रेनबो. पावसाळ्यामध्ये तुम्हाला इंद्रधनुष्य दिसतो, होय की नाही. तर त्याच्यामध्ये सुद्धा
अशा प्रकारे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन दिसत असतं. त्या रेनबोमध्ये सर्व लाईटचे कन्सेप्ट घडतात. म्हणजे बघा, रिफ्लेक्शन पण घडतं, त्यानंतर रिफ्रॅक्शन पण घडतं, आणि तिसरा कन्सेप्ट टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. हे तिन्ही कन्सेप्ट आपण आता शिकलेलो आहे. तर हे तिन्ही कन्सेप्ट कशाच्या बाबतीत आपल्याला ऑब्झर्व होतात? फॉर्मेशन ऑफ रेनबो, इंद्रधनुष्य पावसाळ्यामध्ये जे दिसतो त्याच्यामध्ये हे तिन्ही कन्सेप्ट घडत असतात. रिफ्लेक्शन ऑफ लाईट घडतं, रिफ्रॅक्शन घडतं, आणि टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऑल्सो टेक्स प्लेस. ओके, हॅलो स्टुडंट्स. तर आता महत्त्वाचे 3 कन्सेप्ट आजच्या लेक्चरमध्ये आपण क्लिअर केलेले आहोत. व्हॉट इज मीन बाय रिफ्लेक्शन ऑफ लाईट, व्हॉट इज मीन बाय रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, व्हॉट इज टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऑफ लाईट. टोटल इंटरनल रिफ्लेक्शनचं एक्झाम्पल तुम्हाला फॉर्मेशन ऑफ रेनबो किंवा ऑप्टिकल फायबर मधील जे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन घडत असतं ते सुद्धा ह्या कन्सेप्टमधूनच क्लिअर होतं. ओके, तर थांबूया आपण इथं आता.